हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. सांगतो ज्ञानोबरायांचं किती मोठेपण होतं. अरे आता आषाढी वारी झाली ना, कार्तिकी वारी झाली ना, कार्तिकी वारी झाली ना. त्या कार्तिकी वारीमध्ये संपूर्ण जग आहे ना, आळंदीमध्ये धो धो पाऊस पडत होता. सर्वांना माहिती आहे धो धो पाऊस पडत होता आळंदीमध्ये. जिथे विश्वमौली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली ते ठिकाण श्री क्षेत्र आळंदी. पण तुम्हाला एक चमत्कार सांगतो, तुमच्या कानावर आला असेल नसेल माहिती नाही, पण कार्तिकी वारीमध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांची जी जन्मभूमी आहे ती पैठणच्या जवळ श्री क्षेत्र आपेगाव आहे. काय आपेगाव, त्या आपेगावच्या त्या जन्मभूमीमध्ये कार्तिकी वारीचा सोहळा चालला होता. कार्तिकी वारीचा सोहळा चालला होता. आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय दादा त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा हा सोहळा चालला होता. आणि त्या सोहळ्यामध्ये एकादशी झाली, द्वादशी झाली आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्या वेळेस विश्वमौली ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा होता, त्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने काही वैज्ञानिक लोकांनी तिथं सूर्याचे किरण पडावे अशी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. पण दुर्दैव असं की सगळीकडे त्या दिवशी पाऊस होता. बघा काय होता, पावसाचं सावट होतं, ढग आलेले होते आणि त्या ढगामध्ये सूर्य कुठेही दिसायला तयार नव्हता. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि ढगाळ वातावरणामध्ये सगळ्याला तर अगोदर सांगून ठेवलं होतं की माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्याकरता सूर्याला यावं लागेल. सूर्य येणार आहे आणि सूर्याचे किरण विश्वमौली ज्ञानोबरायांच्या समाधीवरती, विश्वमौली ज्ञानोबरायांच्या मूर्तीवरती सूर्याचे किरण पडणार आहेत. सगळ्याला सांगितलं होतं. हजारो लोक जन्मभूमी आपेगाव मध्ये तिथं आले होते आणि सगळेजण सकाळपासून सगळे निराशावादी होते की आज काही सूर्य काही दर्शन देत नाही. कारण ढगाळ वातावरण होतं. सकाळी रात्रीच थोडा थोडा पाऊस पडलेला होता आणि पाऊस चालू होता, भुरभुर चालू होती. आणि त्यामध्ये सगळे जे वैज्ञानिक लोक होते ना, ओंकर साहेब वगैरे, महेश साळुंके सर आर्किटेक्चर, आमचे आपेगावचे आर्किटेक्चर आहेत, ते सगळेजण त्या ठिकाणी होते. आमचे परमार्थ प्रेमी आमचे राक्ष काका, सदानंद गुरुजी, आमचे मराठी हॉटस्पॉटचे जे सर्व आहेत ते शरद दादा, हे सगळेजण त्या ठिकाणी होते. आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये तो कार्तिकी काला चाललेला होता. आणि सकाळचे 10 वाजले तरी सुद्धा सूर्य कुठेही दिसत नव्हता. सगळं ढगाळ वातावरण होतं. 11 वाजले तरी ढगाळ वातावरण होतं. 12 वाजले तरी ढगाळ वातावरण होतं. पाऊस येण्याची शक्यता होती. सूर्य कुठूनही लांब पर्यंत दिसत नव्हता. शास्त्रज्ञ लोक सगळे माऊलीच्या दरबारामध्ये आले होते आणि सगळे ते म्हणत होते की आता सूर्याचे किरण माऊलीच्या मूर्तीवरती पडणार नाहीत. पण आमचे दादा आहेत ना, त्या दादा आणि तिथं बसलेला सगळा समाज तो म्हणत होता की नाही, काही झालं तरी चालेल, पण या सूर्याला माझ्या माऊलीच्या वरती माऊलीचे भेट घेण्याकरता, माऊलीचं दर्शन घेण्याकरता यावंच लागेल. सगळे आतुरतेने डोळे लावून त्या विश्वमौली ज्ञानोबरायांच्या मूर्तीकडे पाहत होते. आणि 12 वाजून 15 मिनिटं झाले तरी सुद्धा सूर्याचा किरण दिसत नव्हता. 12 वाजून 48 मिनिटांनी बरोबर असं झालं महाराज. एवढं ढगाळ वातावरण, कुठेही सूर्य दिसत नव्हता. पण तेवढ्या 5 मिनिटांमध्ये अशी काही प्रक्रिया घडली की विश्वमौली ज्ञानोबरायांच्या मुखकमलावरती सूर्याला दर्शन द्यावं लागलं. आणि तो सूर्य किरण विश्वमौली ज्ञानोबरायांच्या मूर्तीवरती पडला. त्यावेळेस तिथं असलेले मोठे मोठे आर्किटेक्चर, मोठे मोठे शास्त्रज्ञ ढसा रडत होते की आमचं विज्ञान हरलं आणि माऊली तुम्ही जिंकला. हा चमत्कार आहे ना, हा चमत्कार आजही विश्वमौली ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये. माझं खोटं वाटत असेल तर पेपरला, टीव्हीला सगळीकडे बातम्या आल्या होत्या. माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांना त्या सूर्याला सुद्धा दर्शन द्यावं लागलं. हा आपेगावच्या जन्मभूमी मधला चमत्कार आहे. विठाला विठाला विठाला
कालिका वरदे एवढे मोठे असलेले विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायला उपदेश करण्याचा अधिकार मुक्ताबाईला कोणी दिला तर मुक्ताबाईने उपदेश केला नाही महाराज तर मुक्ताबाईने प्रार्थना केली. आता ती कशी केली, काय केली, कशा करता केली याची पार्श्वभूमी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगतो. याचा पार्श्वभूमी अशी आहे, थोडंसं भजन करा, आपण ती पार्श्वभूमी पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब चारही भावंडाला घेऊन सिद्ध बेटामध्ये राहत होते. सिद्ध बेटामध्ये राहत होते आणि राहत असताना सकाळच्या समयी चारही भावंड उठले. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि चिमुकली मुक्ताबाई चारही भावंड उठले आणि उठल्यानंतर इंद्रायणीच्या डोहावरती स्नान करण्याकरता, जलविहार करण्याकरता चारही भावंड निघाले. त्या काळामध्ये तिथले गाई म्हशी तिथं पाणी पिण्याकरता त्या इंद्रायणीच्या डोहावरती यायच्या आणि आल्यानंतर त्या डोहावरती हे चारही भावंड गेले आणि गेल्यानंतर ज्या वेळेस माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी त्या इंद्रायणीला स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर तिथं काही ब्रह्मवृंदांचे मुलं होते. त्या ब्रह्मवृंदांच्या मुलाने पाहिलं आणि ब्रह्मवृंदांचे मुलं म्हणू लागले की अरे या संन्यासाच्या पोराने आमची इंद्रायणी बाटून टाकली. काय म्हणाले? संन्यासाच्या पोराने इंद्रायणी बाटून टाकली. म्हणून ते ब्रह्मवृंदांचे मुलं माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना, निवृत्ती दादाला, सोपान काकाला आणि चिमुकल्या मुक्ताबाईला दगड मारू लागले महाराज. हो, दगडफेक केली माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायावरती आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायाने चारही भावंड पळत पळत सिद्ध बेटामध्ये कुटियामध्ये आले. रुक्मिणी माता ओट्यावरती बसलेल्या होत्या आणि ओट्यावरती बसलेल्या असताना ज्या वेळेस पाहिलं की चारही माझे मुलं पळत पळत रडत रडत येत आहेत, आल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं आणि ज्ञानोबाराय आपल्या आईला विचारतायत, अगं आई, आमच्यावरती का दगडफेक केली जाते, आम्हाला का त्रास दिला जातो, आम्हाला मुक्त छंदाने का वागू देत नाही ते लोक. त्यावेळेस रुक्मिणी माता निशब्द झाल्या. त्यांना वाटलं लहान लहान मुलं आहेत, यांना काय सांगावं, म्हणून त्यांचं सांत्वन केलं, त्यांना गप्प केलं आणि गप्प केल्याच्या नंतर कुटियामध्ये नेऊन झोपी घातलं, जेवण वगैरे करून झोपी घातलं. दिवसभर रुक्मिणी मातेला जेवण्याची इच्छा झाली नाही. तिचं अंतःकरण दुःखाने सदगदित झालं, गदगदित झालं आणि रुक्मिणी माता दिवसभर जेवल्या नाही. रात्री चारही भावंडाला जेवू घातलं आणि जेवू घातल्याच्या नंतर झोपी घातलं आणि झोपी घातल्यानंतर कुटियाच्या बाहेर रुक्मिणी माता आल्या आणि विठ्ठल पंताला रुक्मिणी आई साहेब म्हणतात की पंत हे कुठपर्यंत चालायचं, अरे कुठपर्यंत हा त्रास सहन करायचा. आपल्याला त्रास झाला याच्यात नवल नाही, आपल्याला त्रास झाला आपल्या कर्मामुळं आपल्याला त्रास होतोय ना, आणि तो त्रास सहन करण्याची शक्ती सुद्धा परमात्मा आपल्याला देतोय. पण आपला झालेला त्रास, आपल्या झालेल्या चुकीमुळे आपल्या मुलाला त्रास होता कामा नये. म्हणून तुम्ही एक काम करा, आपल्या मुलाला धर्मामध्ये घेतलं पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही. रुक्मिणी माता विठ्ठल पंताला रात्रभर सांगत होती की तुम्ही असं काहीतरी करा की माझ्या मुलाला धर्मामध्ये घेतलं पाहिजे. विनंती करा तुम्ही, जे शास्त्री लोक आहेत, आचार्य लोक आहेत, त्यांना विनंती करा आणि माझ्या मुलाला धर्मामध्ये घ्या. कारण आपण त्रास सहन केला, आपण त्रास सहन करतोय, आपल्याला जग त्रास देतोय का, तर आपल्याकडून चुकी झाली.
काय चूक झाली तर संन्यास घेतल्यानंतर सुद्धा आपल्याकडून संसार झाला, ही आपल्याकडून चूक झाली. मग त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगतोय ना आपण. पण आपल्याला जे दुःख होतंय ते आपल्या लेकरांना होऊ नये. ही तर कुठल्याही आई वडिलाची इच्छा असते मला, कुठल्याही आई वडिलाची इच्छा असते. आई वडील म्हणत असतात, अरे मी आहे ना 1 नाही 2 नाही 10 वर्षे लोकांच्या इथे काम करील, पण मला जे दुःख भोगावं लागलं ते माझ्या मुलांच्या वाट्याला आलं नाही पाहिजे. याच्याकरता आई वडील धडपड करत असतात बघा. आणि रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत दोघांचा संवाद चाललाय. सकाळी उठल्याबरोबर विठ्ठल पंत आळंदीमध्ये गेले, सिद्ध बेटावरून आळंदीमध्ये गेले. आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर मोठमोठ्या आचार्यांना, मोठमोठ्या पंडितांना, मोठमोठे ब्रह्मवृंद होते, त्या सर्वांना भेटले आणि त्यांना सांगितलं की बघा, आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला प्रायश्चित्त द्या, पण आमच्या मुलाला धर्मामध्ये घ्या. हो, सगळ्यांना विनंती करू लागले. त्यावेळेस आचार्यांनी, तिथल्या मोठमोठ्या पंडितांनी विठ्ठल पंतांची जी विनंती आहे ती विनंती मान्य केली आणि म्हटले ठीक आहे, आपण एक सभा बसू, त्या सभेमध्ये काय प्रायश्चित्त निघते का ते बघू, शास्त्रामध्ये काय प्रायश्चित्त सांगितलेलं आहे का ते बघू, आणि मग आम्ही तुम्हाला निर्णय सांगू. आणि म्हणून मोठमोठे पंडित, मोठमोठे आचार्य, मोठमोठे काशीचे विद्वान ब्राह्मण सगळे तिथं जमा झाले. आपले आपले धर्मग्रंथ घेऊन आले, कर्मकांडाचे ग्रंथ घेऊन आले. आणि सिद्ध बेटाच्या आळंदीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर ही धर्मसभा बसली. आणि त्या धर्मसभेमध्ये विठ्ठल पंताला बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता महाराज. हो, बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. विठ्ठल पंत 2 पायावरती हात जोडून त्या सभेमध्ये उभे आणि एक एक ब्राह्मण, एक एक धर्मवेत्ता, एक एक कर्मकांडाचे आचार्य, पंडित, मोठे मोठे सगळेच्या सगळे चर्चा करू लागले की आता याच्यावरती उपाय काय, याला प्रायश्चित्त काय, की जेणेकरून यांच्या मुलाला आपल्या धर्मामध्ये घेतलं जाईल, हे प्रायश्चित्त काय. म्हणून सगळे दिवसभर चर्चा करू लागले. आणि चर्चा करत असताना एक एक ब्राह्मण उठायचा, घरी जायचा, चहा नाश्ता करून यायचा, खाऊन यायचा आणि पुन्हा धर्मसभेमध्ये बसायचा. पण माझे विठ्ठल पंत आदल्या दिवशी रात्री उपवासी झोपलेले विठ्ठल पंत दुसऱ्या दिवशी दिवसभर उपवासी पोटी हात जोडून 2 पायावरती उभे होते त्या धर्मसभेमध्ये. हो, रात्रीचे 7 वाजले, रात्रीचे 8 वाजले, रात्रीचे 9 वाजले आणि रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजले, तरी सुद्धा काही निर्णय झाला नाही. मग सगळे 12 वाजले आणि 12 वाजल्याच्या नंतर काळी रात्र झाली. संपूर्ण जगावरती अंधकाराचं साम्राज्य पसरलं, सगळीकडे अज्ञान पसरलं. आणि त्या काळ्या रात्रीमध्ये काळ्या अंतःकरणाच्या लोकाने काळा न्याय दिला. कसा न्याय दिला? आता त्याला अन्यायच म्हणायचं खरं तर, पण त्याचं गोंडच नाव आहे न्याय. काय? काळा न्याय. हो, काळा न्याय दिला. काळ्या लोकांनी काळ्या रात्रीमध्ये काळा न्याय दिला काळ्या अंतःकरणाने, की विठ्ठल पंत या सगळ्याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.